वेलकम टू विनूचा ब्लॉग. भंडाऱ्याचा मोठा ब्लॉग असाच होणार आहे. तयारी केली ना लगेच निघलो. जायचं होता दवाखान्यामध्ये. आजचा ब्लॉग वॉइस ओव्हरमध्ये जास्ती होणार आहे. तसाच गाडी काढली ना लगेच निघलो पडग्याला झाला. जाता जाता मंदिरात पाया पडलो. कीर्तन चालू होता तवर बोलू आपण येऊ. मंदिरात पाऊल टेकल्या टेकल्या बघता आपला डेकोरेशन अजूनमध्ये तसाच होता. तशी इकडं पोरांचा फोटोशूट चालू होता म्हणून लगे आपण पहिले गेलो दर्शनाला. दर्शन घेतला ना आपलं डेकोरेशन अजून टिकून राहिले त्याबद्दल लई चांगला वाटत होता. यो बेरकर का हात फुगलेला आता काय बोलायचं आवरा हात फुगले तर डॉक्टरने पण तेवढीच जाडी गोळी दिली. जवरा फुगले तेवढीच जाडी गोळी म्हणजे असर लवकर होईल. तसंच घरच्या रस्त्याला निघलो लगेच. आमच्या इकडे ब्रिजची कामं चालू आहेत म्हणून सध्या लय ट्रॉफिकचा जमाना चालू आहे. ट्रॉफिक सॉल्व्ह होईल कारण की जेव्हा ब्रिज मोठं तयार सध्या मोठ्या गाड्या झाल्या त्यानंतर रिक्स आहे म्हणून काय नाही बोलता लगेच गाडीचं पेट्रोल खपलं आमच्या. पेट्रोल टाकला ना याला ढाकण लावता नव्हता येत म्हणून गाडी पहिले साईडला येऊन ढाकण लावून आलो घरी. तेवढ्या मग तेव्हा ठिंगी व्हायची तब्येत जामच डाऊन आहे अशक्तपणा आले चालायलाच बघन. एक दिवशी तेवढ्या निकर बघता तो 95 वर्षाचा बाबा बघा केवढा टाईट फाईट आहे. तेवढ्यानं आमच्या सगळ्या गावातलं व्हिडिओग्राफी खालती उतरले ना व्हिडिओ शूट चालू होता त्याच्यामध्ये आपण पण एंट्री मारली ना ब्लॉग चालू होता आपला. गोविंद बाबा महाराज शेलार यांचं 50वा वर्ष आमच्या इथं म्हणजे सप्त्याला 50 वर्ष आलं म्हणजे बाबांचा अनुभव किती मोठा असेल. जशी अंडी फुटली तसा लगेच अनाउन्समेंट होतं जेवण चालू होणार आहे म्हणून पहिले लाया ना दायाचा प्रसाद आपण खाऊन घेतला. त्याच्यामध्ये पोरा एक चुंबरूट टाकले तोरा घ्या बोलू पोरांना बोलू तसा सगळ्यांना भेटला प्रसाद. लगेच आरती चालू होती. आरती झाली ना लगेच आपल्या अंगात किड बघा किती आहेत. मजाक मस्ती बंद केली. लगेच घेतल्या बालद्या टोपा असल त्या सगळा ज्याला वाटायला येईल त्या त्यांनी घेतला. प्रत्येक जण आपला 100% देण्याचं काम करीत होता. सगळ्यांना जेवायला भेटलं पाहिजे हाच आमचा हेतू होता. तवऱ्या बघता होता खंड्या व्हायचं काही समजत नाही. जेवण सुरू झाला तर एक वलून मोकाट झालता. तसाच सगळ्यांना सगळा वारला आणि पोरं वाट बघत होती आता दुसरा फेर कधी बस. आमचा मोबाईलमध्ये लक्ष तर तिकडे विघ्न व्हायचं माणसानं लक्ष कोणला काही कमी पडता कामा नये. एकदम बालदी खपली लगेच आलो बारक्याचा जवळ बोल बारक्याचा लगेच भरली फटावर बालद्या भरल्या ना लगेच घेऊन आलो इकडं. तर पोराला कामं करते म्हणून त्यांची आठवण म्हणून एक बोटला लावली अख्ख्यांच्या कपड्याला. माझी पॅन्ट पण मागली म्हणून मी पोरांच्या अख्ख्यांचं कपडे नवतर मंडळी सगळी जेवायला बसलेले पप्प्या भाई वाटताना नेणं कोणला काही कमी नाही पडला पाहिजे म्हणून पोरांना बोल तुम्ही जेवून घ्या नंतर मी जेवलो असता. बाबू तेजा खंड्या बाय सगळं बसले इकडं त्यावेळी जेवत त्यांच्याकडे एक नजर होती. पाणी पे त्याच्या जवळ कॅमेरा नेला त्याचा झाला ते घास मार त्याच्या जवळ पण नेला. तवरे इकडं बघता देवेंद्र भाईला काय झालं काय माहिती डिप्रेशन मध्ये होता तो. पोरही मजाक मस्ती मध्ये गजरात टाकलेल्या डोक्यावर. तवऱ्यान बघता इकडं आपल्या चाल कमी जेवण वारले तरी त्याला जेवण नाही देता आपण सुखाचा जेवायला बसलो. भाजी आपल्याला लेट आली म्हणून आपण मिरच्यांच्याच जेवायला सुरुवात केली. तवऱ्याने एक घास मारत राख्या भाई आपल्यावर फुलांचा बारिश करणार होता.
गेल तर इकडं हार आणायला आपल्याला वाटलं आपल्या टाकणारच नाही, पण मना वाटलं बदले की आग त्याच्या मनामध्ये खूप होती, मग त्याने पण केला ना. माझी चुकी मान्य करतो, हे पप्प्या व्हायची काही गलती होती. एवढ्या मंदिरातला हार सगळ्यांच्या गाड्यांना बांधायचा ठेका घेतलेला आपण, म्हणून सगळ्या गाड्यांना हार बांधित घेतले. हार वेस्ट गेलं नाही पाहिजे म्हणून एक पोराई पण जोर घेतले, नुसतं बांध हार गाडीला. देवाला घातलेला दुपारी जेवण कम गेला म्हणून रातचे पीठ दाबून जेवलो. आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच, तर ब्लॉग जास्ती मोठा नाही केला. तर भेटून एक ब्लॉगमध्ये ना हात फुगले त्याचा उपचार सांगा. तर बाय बाय.